राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलन स्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी जंतर मंतरवर सुरू झालेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे अद्यापही कायम आहे आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा जवळपास 14वा दिवस आहे की 14 दिवस झाले सोनम वांगचुक इथे उपोषण करतायत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली आहे। आता आपल्या सोबत सोनम वांगचुक यांचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल सर, आज काय स्थिती आहे आणि किती दिवस अजून अशा स्वरूपाचं उपोषण सुरू राहील? सरांची तब्येत खूप आता ठीक आहे। त्यांचा आजचा BP होता 109/72। आता आज एवढ्या दिवसानंतर सुद्धा त्यांची हेल्थ जी आहे त्याच्यावरती आम्ही पूर्ण लक्ष ठेवून आहोत आणि काळजी घेत आहोत। हे तर निश्चितपणाने आहे की लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांची हेल्थ दिवसेंदिवस आणखी बिघडत जाऊ शकेल। धर्मेंद्र प्रधान याची राजीनाम्याची ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्या ह्या उपोषणावरती ते बसणारच आहेत आणि चालू ठेवणार आहेत। एकूण वजन साधारणपणे त्यांचं 7.5 किलोच्या आसपास कमी झालेलं आहे त्यांचं। सध्या आजची स्थिती ठीक असली तरी सुद्धा जेव्हा उपोषणाला सुरुवात झाली तिथपासून ते आत्तापर्यंत जवळपास 7.5 किलो वजन हे सोनम वांगचुक यांचं कमी झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये उपोषण तसंच सुरू ठेवणं हे गंभीर ठरू शकतं आरोग्यविषयक दृष्टिकोनातून। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चाकोसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।